2025च्या सुरुवातीलाच एक धक्कादायक स्कॅम समोर आला, ज्यामध्ये 100-200 नाही तर तब्बल 1000 करोडच्या वर पैसे लुबाडून पळून गेले. आणि त्यात पण थोडे नाही तर 1 लाखाहून अधिक लोकांनी आपले पैसे गुंतवले होते. सुरुवातीला हा स्कॅम पण पिरॅमिड स्कीम किंवा पॉन्जी स्कीम सारखा वाटत होता. जसे की एक ऍड झाला की तो दोघांना करणं, नंतर ते दोघे अजून दोघांना, याप्रमाणे वाटत होते. पण हळूहळू जशा सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या तसं हा स्कॅम फक्त पॉन्जी स्कीम नसून बरंच काही होतं. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. तर हा स्कॅम टोरेस ज्वेलर्स मार्फत झालेला आहे. यात नक्की एवढ्या लाखो लोकांचे पैसे कसे बुडाले आणि आपण या अशा प्रकारच्या स्कॅम्स पासून कसे सावध राहू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक हे मोठ्या श्रीमंत घरातले नव्हते, तर मध्यमवर्गीयच जास्त प्रमाणात होते. यामध्ये भाजीवाले, टॅक्सीवाले, कामगार लोक, अशा लोकांनी पैसे गुंतवले होते. हा स्कॅम कसा झाला आणि यात कोण कोण सामील होते आणि हा स्कॅम मुंबई सारख्या शहरात कसा काय झाला ते आपण पाहूया. या स्कॅमची सुरुवात 9 महिन्यापूर्वीच झाली. टोरेस ज्वेलर्सची मेन कंपनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि या कंपनीचे शोरूम मुंबई, कल्याण, मीरा रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होते. एका वर्षाच्या आतच एवढा मोठा घोटाळा कसा काय झाला? या कंपनीचे डायरेक्टर सर्वेश सुर्वे आणि सीईओ तौसिफ रियाज आहेत. हे फक्त नावाला ज्वेलर्स बिझनेस दाखवत होते, पण त्यामार्फत ते एक मोठा स्कॅम चालवत होते. त्यांची स्कीम अशी होती, तुम्ही त्यांचे 3 प्रोडक्ट घेऊ शकता. त्यातला पहिला प्रोडक्ट होता मोझनाइट इन गोल्ड ज्वेलरी, ज्यामध्ये तुम्हाला ती ज्वेलरी घेतली की जी अमाऊंट तुम्ही गुंतवली आहे त्या अमाऊंटच्या 2% रिटर्न्स पर वीक मिळणार. म्हणजे 8% रिटर्न्स पर मंथ झाले आणि 96% रिटर्न्स पर इयर झाले. आणि प्लस तुम्ही ज्वेलरी घेतली ती तुमचीच. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट होता मोझनाइट इन सिल्वर ज्वेलरी. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीच्या 4% पर वीक मिळणार होते, म्हणजेच 16% पर मंथ आणि 192% पर इयर. काय म्हणता, आहे ना शॉकिंग? म्हणजे बँक आपल्याला 5-6% एफडी वर द्यायला पण रडारड करते, तिथेच हे लोक 100 ने 200% द्यायला निघालेत. आणि हे काहीच नाही. त्यांचा तिसरा प्रोडक्ट बघा. तिसरा प्रोडक्ट होता मोझनाइट डायमंड. या प्रोडक्ट मध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला पर वीक 7% मिळणार, म्हणजे महिन्याला 28% आणि वर्षाला 336%. आता तुम्ही विचार करा, लोक एवढे येडे कसे काय निघाले? म्हणजे त्यांना एवढ्या रिटर्न्स न बघून थोडासा पण डाऊट नाही आला का? पण टोरेस वाल्यांनी त्यांना नक्की काय सांगितले ते पहा. म्हणजे लोकांना पण असे प्रश्न पडल्यावर त्यांनी विचारले की आम्हाला पैसे गुंतवल्यावर ज्वेलरी पण देताय आणि त्यावर रिटर्न्स पण देताय, मग तुम्हाला नक्की कसा काय फायदा होतो? तर त्यांना असे सांगण्यात आले की आमच्याकडे एक अशी स्कीम आहे की गुंतवणुकीच्या 900% रिटर्न्स आम्हाला मिळतात आणि आम्ही तुम्हाला त्यातले 300 ते 400% रिटर्न्स देऊन उरलेले आम्ही प्रॉफिट घेतो. आता तुम्हाला वाटत असेल की जरी लोकांना त्यांनी रिटर्न्स देणे बंद केले तरी त्यांच्याकडे ज्वेलरी तर आहेच, ती विकून लोक आपले पैसे आरामात रिकवर करू शकतात. पण शॉकिंग गोष्ट इथेच आहे, लोकांना जे मोझनाइट स्टोन म्हणजे हिरे दिले होते, ज्याची लोकांनी 1 लाख 2 लाख अशी किंमत पण मोजली होती, त्याच हिऱ्याची किंमत बाजारामध्ये फक्त 200 ते 300 रुपये इतकी होती. म्हणजे काय, तर टोरेसवाले लोकांना 300 रुपयाचा हिरा 1 लाखाला विकायचे आणि वरून आठवड्याला बोनस द्यायचे. त्यात त्यांची गुंतवणूक किती होती? फक्त 300 रुपये. आणि प्रॉफिट किती होता? तर 99,700 रुपये. म्हणजे त्यांनी एका प्रोडक्ट वरती किती % मार्जिन काढले ते तुम्हीच कॅल्क्युलेट करून कमेंट मध्ये सांगा. काय म्हणताय, हे ना अमीरवाली स्कीम? किती टॅलेंटेड लोक आहेत या जगात ते पहा. आता टोरेस ज्वेलर्स वाल्यांनी 9 महिन्यातच हजारो करोडचा घोटाळा कसा केला ते आपण पाहूया. म्हणजे त्यांनी पॉन्जी स्कीमचा पण वापर केला आणि MLM म्हणजेच मल्टीलेअर मार्केटिंग याचा पण वापर केला. ते कसा केला ते आपण बघूया. पॉन्जी स्कीम मध्ये लोकांना गुंतवणूक करायला सांगून त्यांना त्या बदल्यात रिटर्न्स देण्याचे वचन देतात आणि अनेक लोकांकडून असे पैसे गोळा करून त्यातल्या त्यात पैसे फिरवत असतात. म्हणजे नवीन लोकांकडून पैसे घ्यायचे आणि जुन्या लोकांना रिटर्न्सच्या नावाने द्यायचे, अशा प्रकारची स्कीम असते. आणि जेव्हा नवीन लोक ऍड होणं बंद होतं तेव्हा ते पैसे घेऊन फरार होतात. अशा प्रकारच्या स्कीम सोबतच टोरेस ज्वेलर्स वाल्यांनी MLM स्कीमचा कसा काय वापर केला ते आपण बघूया. या स्कीम मध्ये ज्याने आधीच गुंतवणूक केलेली आहे त्याने रेफर करून अजून लोक जर ऍड केले आणि त्यांनी गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीच्या काही टक्के रेफर करणाऱ्या माणसाला मिळत असतो. आणि टोरेस मध्ये अशीच स्कीम चालू होती.
त्यामुळे त्या MLMच्या जोरावरती लाखो लोकांपर्यंत ते पोहोचू शकले आणि हजारो करोड रुपये जमवू शकले, ते पण एका वर्षाच्या आतच. आता MLM मध्ये जे लोक आधी जॉईन होतात ते चांगले पैसे कमवतात. रेफर करून करून जेवढी मोठी साखळी तयार होईल तेवढे मोठे कमिशन त्यांना मिळत जाते. आता आपल्याला वाटेल की ज्यांनी टोरेसमध्ये आधीच गुंतवणूक केली, म्हणजे सुरुवातीला जे जॉईन झाले त्यांना तर चांगला फायदा झाले असेल, पण तसे नाही. टोरेसवाले जे आधी जॉईन झालेले लोक आहेत त्यांची मिळणारी इन्कम परत इन्व्हेस्ट करायला लावायची आणि त्यावर अजून जास्त रिटर्न मिळतील असे सांगून लोकांना पुन्हा ते पैसे रिइन्व्हेस्ट करायला लावायचे. म्हणजे 10,000 रुपयेपर्यंत 7% रिटर्न्स, 10 ते 25,000 मध्ये 8%, 25 ते 85 9%, 85 ते त्याहून जास्त 10% रिटर्न ते द्यायचे. म्हणजे टोरेसवाल्यांना रिटर्न स्वरूपात पैसे देण्याऐवजी अजून इन्व्हेस्टमेंट्स मिळत गेल्या. आणि ज्वेलर्समध्ये अजून स्कीम्स वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लकी ड्रॉ ठेवले, ज्यामध्ये कार, आयफोन्स वगैरे गिफ्ट दिले, ज्याने अजून जास्त गुंतवणूकदार ऍड होत गेले. या स्कॅमला चालवणारे लोक परदेशी असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की सर्वेश सुर्वे आणि तौसिफ रियाज ही फक्त नावाला होते. जसा स्कॅम बाहेर आला तसे या परदेशी लोकांकडून अनेक प्रकारचे CCTV फुटेज लीक करण्यात आले, ज्यात दिसत आहे की कंपनीचे CEO आणि कंपनीचे एम्प्लॉईज पैसे लुटत आहेत, म्हणजे शोरूमची तोडफोड करून पैसे घेऊन पळत आहेत. म्हणजे तेच लोक स्कॅम करत आहेत असे दाखवण्यात आले. या सगळ्यामध्ये आतापर्यंत 3 लोकांना अटक केली गेली आहे आणि पुढची कारवाई अजून चालू आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे स्कॅम्सचे प्रमाण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तुम्ही कुणालाही कॉल केल्यावर तुम्हाला एक कॉलर टून ऐकू येत असेल. कोणत्याही इंटरनॅशनल कॉलवर फसू नका किंवा कोणालाही कोणतीही माहिती शेअर करू नका. हे सर्व मागे डिजिटल अरेस्ट नावाचा स्कॅम झाला होता, तेव्हापासून गव्हर्नमेंटने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ती कॉलर टून द्वारे त्याची जनजागृती करायला लावलेली आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅमवरती आपण आधीच व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही इथे आय बटनवर क्लिक करून ती व्हिडिओ पाहू शकता. टोरेस ज्वेलर स्कॅम मधून आपण नक्की काय शिकायचे ते आपण पाहूया. सर्वात पहिली गोष्ट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर आवाच्या सवा रिटर्न्स मिळत असतील ते ऐकल्यावरच तुमच्या डोक्यात एक धोक्याची घंटा वाजली पाहिजे. अशा स्कॅम्स मध्ये अनेक लोक त्यामुळे फसतात की माझ्या ओळखीच्या माणसाने यातून चांगली कमाई केली आहे म्हणून मी पण करतो. पण गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे डोके ठिकाणावर ठेवूनच यापासून लांब राहिले पाहिजे. जवळचे मित्र, नातेवाईक अशा प्रकारच्या स्कीम घेऊन आल्यावर त्यांना राग येईल म्हणून आपण जॉईन होतो, त्याऐवजी सरळ त्यांना नाही म्हणायला शिका. अशा प्रकारच्या स्कॅम्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसाची हाव. सर्वांना लवकरात लवकर श्रीमंत व्हायचंय या एकाच उद्देशाने ते नको तिथे गुंतवणूक करतात आणि स्कॅम करणारे वेगवेगळ्या मार्गाने त्यांचे पैसे लुबाडून देतात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, सगळे करतायत म्हणून मी पण करतो. हे सुद्धा खूप मोठे कारण आहे. आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून चांगली अवेअरनेस आली असेल. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून अशा प्रकारच्या स्कॅम्समध्ये बळी न पडण्याची आपण एक शपथ घेऊया. भारतात अजूनही आर्थिक साक्षरता फक्त 25 ते 30% आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्कॅम मध्ये लाखोच्या संख्येने लोक बळी पडत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मार्फत चांगले ज्ञान मिळत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.